नमस्कार. बऱ्याच वेळा ना एकाच ठिकाणी आपण जे काम करतो आणि ते काम आपल्याला त्याच ठिकाणी पुन्हा करायचं असेल तर अर्थात थोडंसं आपल्याला असं वाटतं की अरे याच्यामध्ये आता काय वेगळं करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मागच्या वेळेस जी रांगोळी काढली होती यावेळेस तिथे पाऊस पडला होता. त्यामुळे जिथे रांगोळी काढत आहोत त्यांनी सांगितलं की ते नको रांगोळी काढायला, पण म्हटलं नाही आपण रांगोळी काढू द्यायचं. सो इथे ही जागा आहे, तुम्ही पाहू शकता आता की ऑलमोस्ट इथं हे जरा पावसाने ऑलरेडी ओलं आहे, म्हणजे मागच्या वेळेस काढलेली आणि ह्याला मला वाटतं 4-5 दिवस झालेले आहेत. सो तरीसुद्धा आता तशाच पद्धतीचे पॅच आहेत आणि या ठिकाणी आता आपल्याला रांगोळीचं काम करायचं आहे. थोडंसं आधी आउटलाईन आपण करूया. इथे आपण थोडासा वांगी कलर आणि जांभळा काळा रंग याच्यामध्ये मिक्स केला आणि थोडंसं मर्ज केलेलं आहे. आता आपल्याला लाईट रंग द्यायचा आहे, फक्त आपण वांगीच कलर घेतो आहे. आता फक्त आपण हा गुलाबी कलर घेतलेला आहे. थोडं शार्प येण्यासाठी खरं तर ताराची साळण आपल्याला वापरणं गरजेचं आहे. रंग जास्त बाहेर नाही गेलेत, त्याला थोडंसं आउटलाईन आपण करूया. थोडंसं आता आपण सुस्वागतम लिहू. तुम्हाला जर रांगोळी शिकायची तर तुम्ही ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून शिकू शकता. ऑनलाईन क्लासेसच्या बाकी माहितीसाठी तुम्हाला फक्त आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे 898362 किंवा वेबसाईटला बघू शकता. वेबसाईट आहे www.irarangolia.com. किती छान आणि सुंदर रांगोळी वाटते. खूप काही जास्त न काम करता फक्त रंगाने जर आपण असे काही रंग ॲड केले तर दिसायला छान दिसेल. हा रंग इथे आहे, थोडंसं वरती पण आपण देऊ. रांगोळी किती क्रिएटिव्ह आणि किती कलरफुल वाटते. आणि बॉर्डरसाठी मला वाटतं हे तेवढं सफिशियंट आहे. याला आणखी बॉर्डर करायचं असेल तुम्ही फक्त याला साईडला सरपरेषा करू शकता. ओके, किती छान रांगोळी वाटते. आय होप तुम्हाला रांगोळी आवडली असेल. सो फॉलो करा, सबस्क्राईब करा.